जेवलं म्हणजे 2 भाकरी खाल्ले, भात खाल्ले आणि परत आंघोळ केलंय बघा. म्हणजे 12:30 वाजून गेले, त्यानंतर आंघोळ केली. तर भावांनो, परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज बघा, आजच नवीन आयपॅड घेतलोय. आजपासून ठरवलेलं कंटिन्यू मोठं ब्लॉग करायचं. आणि आज ही मुलं आमच्या घराला आल्या तुम्हाला भेटायला. आता प्रत्येकाचं नाव विचारूया आणि मला शेवट रे म्हणालो. हा 1 2 3 हा कसा आहे टॉपचा विषय आहे की नाही. आता प्रत्येकाला आपण नाव विचारूया. तुझं नाव काय? तेजस संदीप चव्हाण. तुझं? संस्कार सुनील मोगरे. तुझं? श्रेयस संदीप चव्हाण. तुझं? वेदांत सुरेश चव्हाण. तुझं? कार्तिक बजरंग चव्हाण. तुझं? आणि शहाजी मगदूम. फोड रे. आता भावांनो यांचं मी ब्लॉग केले. म्हणजे बघा नशीब किती आहे. सगळ्यात नवीन आयपॅड नवीन घेतलेले. आजपासून कंटिन्यू ब्लॉगिंग करणार तो. आणि आजपासून बारक्या मुलांपासून सुरुवात झाली. कारण की माझी स्टार्टिंगला जे जाते ह्या मुलांपासून जाते. ही मुलं आपल्याला एवढे सपोर्ट करतात म्हणून आपण येत आहे. त्यामुळे तुमच्या भावाचा व्हिडिओ कसा असतात. आत्ता आंघोळ केलोय बघा. म्हणजे 12:30 वाजून गेल्या, त्यानंतर आंघोळ केलोय. कारण काय दिवसभर झालं कंटाळा आलता. मग काय करायचं म्हणून आत्ता आंघोळ केलोय. तर आता पप्पा मला म्हणले की जरा जा शेतामध्ये ठिबकला जरा पाणी चालू करून, कारण की हत्तीघास लईच वळाले म्हणून. त्यासाठी मग आता लगेच चाललोय मी. गाडी काढणार, आपले स्प्लेंडर काढायचं, हत्तीघासला पाणी चालू करायचं. कारण ठिबक आहे त्यामुळे काय अडचण नाही. गाडी कुठं आहे आपली? गाडी आत लावल्यात. अवघड झाली की आता माझी गाडी येत आहे. आता या गाडी इथे लावली. आता कसं काढायचं सांगायची. चालायचं आता. हे हँडल लॉक करून गेला आहे. कोण लावून गेला आहे कोणास ठाऊक. शेवटी आपण आपल्या शेतामध्ये आले. आणि आता बोट लावल्यामुळे जरा इथं खराब झाले. म्हणजे दिसायला खराब व्हायले. त्यामुळे कसं होते, ब्लर दिसते. एवढेच विषय. चला आता हे शेत आता चालू करायचं पाणी. कारण की आपण आपल्या वरती जे तुम्हाला ते हत्तीघास दिसते तिथं पाणी चालू करणार आहे. आणि जरा प्लॅन माझं एक चालू आहे एवढ्या गोष्टीचं. म्हणजे थोड्या दिवसात की हे सांगावी मी आज पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगवर की मी आज असं जरा कोल्हापूरला जाऊया म्हणाले राहायला. जरा घराचं प्लॅनिंग त्यांनी झालं, व्यवस्थित सुरुवात झाली की नाही मग जायचं घरात जरा थोडे दिवस. जरा मास्क लावतो काय, लई गरम व्हायले. आणि काळा पडेल, काळाचा थोडा तसं नाही. खऱ्या काळ्याला 2,20,000 लोक फॉलो करतात. लगे कमेंट करा आणि करशील आणि काय तर. चला सांग काय म्हणाल तुम्ही. विसरलो बा एकदम. काय बोलण्या ना आता ते एकदमच विसरते. तर कोल्हापूरला जायचं माझा प्लॅन चालू आहे. आता बघूया कसं काय प्लॅनिंग होते, काय होते. कारण की लई दिवसाला इच्छा आहे माझी घर सोडून जरा राहायचं आहे मला. 1-2-3 महिने आपल्यातली कॅपॅसिटी, आपली फुल कॅपॅसिटी यूज करायचं आहे. जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात जरा पुढे जावं, 4 पैसे जास्त मिळवावं. जिथं आपली कॅपॅसिटी मिळवायची 1 लाख आहे तिथं आपण मिळवाले 10-15 हजार असं वाटाले मला. माझ्या कॅपॅसिटीबद्दल सांगाले, दुसऱ्याचं काही माहीत नाही मला. त्यामुळे आपली कॅपॅसिटी आपण ओळखायचं असलं तर जरा घरच्यांपासून लांब आणि स्वतःवर फोकस करायला जास्त शिकायचं. सिंपल जायचं, हे काढायचं आणि लाईट गेले आप्पा. हा सिंगल पेज आहे वाटतं. बरं माझ्या टॉपिकवर येतो. थोडं करायचं आहे. चला जाऊया. मला आता एवढं लई बरं पडलो, लई मोठं बोललो असं मला वाटाले. तुम्हाला काय वाटते माझं बरोबर आहे का नाही ते सांगा कमेंटमध्ये. माझ्या मनातलं मी शेअर करतोय. ज्याला पटेल त्यानं हा म्हणणार, नाही नसलं तर सोडून द्या. काय एवढं विषय नाही. कमेंट करा, वेट, मला काय प्रॉब्लेम नाही. जाऊया आता घरला. जाऊन जरा डायट करूया म्हणले. काय तर काय खायचं बघूया घरात. मिळालं तर ठीक, नाही तर नॉर्मल घरातलं जेवण आहेच की. कसं होते सांगतो. इथं आता पाणी चालू झालं की हे आमच्याला ठिबकला जात नाही. म्हणून मी काय केलं आता, ते असं टोपण घ्यायचं. जरा पाणी उडायला नको रे बाबा. मोबाईल टाकून जायचं. मोबाईल अगोदर पाठीमधून फुटला आहे. तर थांबा मोबाईल ठेवतो. हे पाणी करायच्या नादात सगळं भिजलोय बघा. चालायचं घरवर. शेतकरी आहे म्हटल्यावर तसंच की. प्रोफेशन बाय इंजिनियर आणि काय पॅशन बाय नाही प्रोफेशन बाय इंजिनियर आणि काय तर म्हणतात की ते तसं काय तर डायलॉग आहे इंग्लिशमध्ये. तसं काय तर डायलॉग आहे बाय. त्या हिशोबानं म्हणजे मी इंजिनियर आहे खरं पण मी शेती करते असं. तर भावांना आता मी घराकडे चाललेलो आणि हर्षाने एक गॉगल आणलेला सेम असला. मग मला एक गॉगल पाहिजे होता. मग म्हटलं जरा येऊन दादाकडे बघूया. आता शैलेश म्हणून सांगतो आम्ही कवापासून 8वीपासून घेते दादा तेवढं गॉगल. 8वीपासून दादा गॉगल घेते. कारखान्यावर आहे. कारखान्यावर पंचगंगा शुगर फॅक्टरीमध्ये आहे. इचलकरंजी आणि कोरोचिया बरोबरमध्ये आहे. गंगानगर म्हणायचं तिथं ते गंगानगर. तर इथं आता गॉगल घेतले. मला कमेंटमध्ये सांगा गॉगल कसा दिसाला आहे.
कारण की मला ब्लॅक गॉगल जरा जास्त आवडतात. आता माझा कलर जरा डार्क आहे थोडा, तरी पण मला ब्लॅक गॉगल भारी दिसतात. केसाची स्टाईल ते जरा चांगली केली तर तसं नॉर्मली केलं तरी पण दिसतंय हे खरं, पण होत आता बोलायचं पण बोलाले. तर आता कमेंटमध्ये करून सांगा मला कसा दिसायला गॉगल. आणि गॉगल आवडला तर नक्की दादाकडे या. कुठे गेलं दादाकडे? दादा कारखान्यावर जाता दादाचं दुकान. आणि या लगेच गॉगल. कसा वाटायला सांगा गॉगल. चला आता गॉगल घालून जरा आता कुठं तर जाऊया आता फिरायला. आणि मेन म्हणजे सांगा दादांचं सक्क भाऊ आहेत ते सर आहेत. त्यांच्या सरांच्याकडे मी 8वी 7वी पासून क्लासला होतो. त्यावेळीपासून दादाच्याने आमची ओळख आहे. सर आता मनेरेश आहेत. आता क्लास घेतात का तिथं? अकॅडमी घेतात दादा सर आमचं. आता त्यांनी मला लई दिवसाला बोलायला मला कॅमेरा घ्यायचा आहे आणि कॅमेरा तुझा दाखवूया म्हणून. मी लई दिवसाला यायचं म्हणाले कडे यायचंच होईन झाले. माझं जरा कामं इकडं तिकडं ते चालू आहे त्यामुळं. बाकी काही नाही. आता एक दिवस येणार आहे निवांत. सरांना पण दाखवणार आहे आणि दादाला पण दाखवतो कॅमेरा त्यावेळी. चला जाऊया आता आपण. आता पुढल्या ब्लॉग आहे कंटिन्यू करा. असंच ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. फक्त व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कर जावा, कमेंट कर जावा, शेअर कर जावा आणि सबस्क्राईब कर जावा. आणि यूट्यूबला पडाला आणि फेसबुकला बघत असला तर फेसबुकला तुम्ही फॉलो करा जावा. तर आता लई दिवसानंतर जिमला जाणार आहे. म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर. आणि प्री वर्कआउटला काय खायला बघा चहा आणि खारी आहे. आणि तुम्ही म्हणणार असेल मी परफेक्ट डाएट करतोय असं करतोय. तसं काय नाही आहे. माझं काय पण जरी खाल्ले तरी माझी बॉडी चांगली होती. त्यामुळं काय विषय नाही आपला. सगळं कोण बॉडी करतो आपण. असं नाही की हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे. तसं प्रॉपर म्हणजे प्रोटीन इंटेक जरा मग जास्त चांगलं. तर आज प्री वर्कआउट मस्तपैकी खारी आणि चहा खाणार आहे. ते कोण आता तुम्हाला दाखवतो बॉडीमध्ये पंप कसा आहे. डायरेक्ट जिममध्ये भेटतो तुम्हाला आता हे खाऊन. पण जिममध्ये आले आणि आता आपल्याला वर्कआउट करायला देऊ. म्हणजे शोल्डर वर्कआउट लई केलं नव्हतं. म्हणजे जरा शोल्डर वर्कआउट करूया. आता जाणार शोल्डरसाठी पहिल्यांदा काय करणार नॉर्मली वॉर्मअप करणार आहे. वॉर्मअप केल्यानंतर मग किरकोळ गोष्टी करणार. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग आहे 60%. त्यामुळं शक्यतो मी वर्कआउट दाखवणार नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला बॉडीमधला पंप जातो लास्टला जर चार्जिंग टिकलं तर. नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला उद्या नाही घरात गेल्यानंतर पंप दाखवतो मग डायरेक्ट चार्जिंग लावून. त्यामुळं जरा समजून घ्या. ब्लॉगिंग जरा आज कंटिन्यू झाली नाही आहे कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे. मोबाईलचा चार्जिंगचा प्रॉब्लेम पण चालू आहे. ते झालं क्लिअर तर मी बाकी सगळं कंटिन्यू करेन. बाकी सांगतो कसं करायचं. जसं की मी तुम्हाला शब्द दिलता की जर जिममध्ये बॉडी दाखवू शकलो नाही तर मी घरात आल्यावर दाखवणार. आता फुल्ल जेवलोय. म्हणजे 2 भाकरी खाल्लोय, भात खाल्लोय आणि परत मम्मीनं दही दिलती. रात्रीचं दही खात नाही कवा शक्यतो खरं, पण ते टांगून ठेवून ते श्रीखंड टाईप केली त्यामुळे ते खाल्लोय. आता ते खाल्ल्यानंतर बॉडीमध्ये पंप कसा आला बघा दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट कुठं ठेवली ते ठेवतो मग मला सांगा बॉडीमध्ये पंप कसा आहे. आणि जरा सांगा मला कमेंटमध्ये. 1xला करतो व्हिडिओ. 1 मिनिट सांगा. जेवढे फुलं मी आता अजिबात अजून काय पंप दिलं नाही काही नाही. आता जरा फ्लेक्स मारूया. जरा पायवरती ठेवायला पण नसतो. आणि व्हेजिटेरियन जेवल्यानंतर आम्ही व्यक्ती एवढं जातो. असं काही डाएट फॅन्सी लागत नसते. डेडिकेशन आणि वर्कआउट कंटिन्यू लागते. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाताना भावाला सबस्क्राईब करा जावा. लगेच सबस्क्राईब दाबा जावा. आणि भावाला ग्रो करा. भाऊ जरा स्टॉप झालाय तर काय अडचण नाही. जे होते ते चांगल्यासाठी होते. खानदानी कलर मी दिसायला काळा. नादी लागू नको माझ्या तू बाळा.